वर्गाला सुरुवात करूया। आपला विषय आहे की अनाथ पिंडक यांची धम्मदीक्षा हा महत्वाचा विषय आहे। तर त्यांची पूर्वकल्पना अशी आहे की अनाथ पिंडक हा राजगुराला जातो। राजगुराला गेल्यानंतर त्यांच्या नातेवाईकाकडे फार मोठी तयारी सुरू असते भोजनाची आणि पेंडाल वगैरे टाकल्या जाते। तेव्हा तो विचारतो की एवढी मोठी भोजनाची तयारी वगैरे कशासाठी करत आहात। त्यावेळेस त्यांचे नातेवाईक त्यांना उत्तर देतात की आमच्याकडे तथागत गौतम बुद्ध हे आपल्या शिष्यासह या ठिकाणी भोजन घेण्याकरता येत आहेत, त्यामुळे त्यांच्या भोजनासाठी ही एवढी मोठी तयारी आम्ही करत आहोत। तर त्याला खूप आश्चर्य वाटते की एक राजासारखी भोजनाची तयारी या ठिकाणी ज्या व्यक्तीसाठी केल्या जात आहे तो व्यक्ती किती महान असला पाहिजे, तो व्यक्ती किती मोठा असला पाहिजे। म्हणून त्याच्या मनामध्ये एवढी आतुरता निर्माण होते की तो रात्रीच बुद्धाच्या भेटीला निघतो। त्यावेळेस बुद्ध हे वेळुवनाच्या आरामामध्ये थांबलेले असतात आपल्या भिक्खू संघासह। तर हा अनाथ पिंडक जाऊन भेटतो आणि जसा अनाथ पिंडक जातो तसा बुद्ध त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव ओळखतात आणि त्याला प्रश्न विचारतात, या सृष्टीचा निर्माता कोण, ही सृष्टी कोण चालवते, कशामुळे ही सृष्टी चालते, याबद्दल तुम्हाला काही याच्याविषयी कल्पना आहे का। या प्रश्न विचारल्यानंतर बुद्ध त्यांना समजावून सांगतात की ही पृथ्वी जी आहे सृष्टी, ही सृष्टी ही ईश्वरीय शक्ती किंवा कोणतीही चमत्कारिक अलौकिक शक्ती चालवत नाही किंवा निर्माण करत नाही। तर ही सृष्टी, या सृष्टीमध्ये ज्या काही घडामोडी होतात त्या जे कार्यकारण भावचा सिद्धांत आहे, कॉजिएशन का, तर त्या सिद्धांतानुसार, कार्यकारण भावाच्या सिद्धांतानुसार ही सृष्टी चालत असते। या सृष्टीला चालवणारा कोणी नाही आहे, अशा प्रकारची त्यांना माहिती देत असते। त्याचप्रमाणे ते सांगतात की ईश्वर आणि त्यांच्या संबंधित चमत्कारिक गोष्टीची प्रार्थना करणे, त्यासंबंधी मिथ्या धारणा निर्माण करणे
हे व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे ज्या काल्पनिक गोष्टी असतात, ज्या सत्यावर आधारित नसतात, अशा काल्पनिक गोष्टीवर सुद्धा विश्वास ठेवू नये. कारण सर्व जे घटना घडतात त्या घटनाच्या मागे कारण असते. प्रत्येक गोष्ट निसर्गामध्ये घडते किंवा आपल्या जीवनामध्ये कोणती गोष्ट घटना घडत असते, तर त्या घटनेच्या मागे काही ना काही हेतू असतो, कारण असतो, आणि कारणामुळे त्या गोष्टी घडत असतात. अशा प्रकारे यांना प्रबोधन करताना बुद्ध हे अनाथ पिंडकाला सांगतात. म्हणून अनाथ पिंडकाला सांगतात की तुम्ही कार्य हे आहे, तुम्ही जे काम करता हे कार्य कुशल करा. कोणतीही गोष्ट करताना कार्य कुशल करा, जेणेकरून तुमचं कार्य हे काय बनेल, हेतू बनेल. तुमचं कार्य जे आहे, आपण जे कार्य करतो, आपण कोणतंही कार्य करतो, मग तुम्ही कार्यामध्ये दोन प्रकार आहेत. सम्यक आणि असम्यक. तर मनुष्य हा कार्य करतो, कुशल किंवा अकुशल, किंवा तिसरं जे आहे निष्क्रिय. निष्क्रिय म्हणजे काहीच नाही करत, निव्वळ आराम करत निष्क्रिय जीवन जगतो. निष्क्रिय जीवन जगतो तो. तर हे काय म्हणते, याचं परिवर्तन कशात होते, तर एक तर चांगलं कर्म करतो, दुसरं असम्यक किंवा अकुशल कर्म. अकुशल कर्म म्हणजे वाईट कर्म. तर मनुष्य चांगलं कर्म करतो किंवा वाईट कर्म करतो. तिसरं निष्क्रिय, आपण पडून राहायचा, आळस आहे ते गाणं, आळस. आणि चौथं अहोशी कर्म. त्याला अहोशी कर्म म्हणजे मनुष्य कर्म करतो परंतु त्याचं फळ मिळत नाही. मनुष्य कर्म करतो पण फळ मिळत नाही त्याला. म्हणजे त्याचं जे कर्म करतो तो कमजोर राहते. त्याचं कर्म एवढं कमजोर राहते, दुर्बल असते, की त्याचा चांगलाही परिणाम होत नाही ना वाईटही परिणाम होत नाही. कर्म तर करतो, हा निष्क्रिय, हा कर्म करत नाही. हा कर्म करतो परंतु याचं कर्म परिस्थितीनुसार टिकत नाही, म्हणजे याच्या कर्माचा परिणाम मिळत नाही. आपण चांगलं कर्म करतो, याच्यामध्ये वाईट कर्म करतो. तिसरं, याच्यामध्ये निष्क्रिय राहतो, आपण कर्मच करत नाही. आणि चौथं जे अहोशी कर्म आहे त्यामध्ये
असं कर्म तर करतो, परंतु त्या कर्माचा परिणाम मिळत नाही, कारण कर्म दुर्बल असते किंवा परिस्थिती प्रतिकूल असते. जसं या उन्हामध्ये ऊन आहे आणि या उन्हामध्ये तुम्ही एखादी रोपटं लावा, कर्म केलं रोपटं लावण्याचं, परंतु ऊन खूप आहे आणि त्याला पाणी बरोबर देऊन नाही राहिले, तर परिस्थिती प्रतिकूल आहे, त्याच्यामुळे ते रोपटं येईल का? म्हणजे कर्म तर केलं तुम्ही, परंतु त्याचा परिणाम निघत नाही. हे जे कर्म आहे हे अतिशय महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं जे कर्म आहे हे अवश्य कर्म. या कर्माविषयी आपल्याला लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मरू कर्म करतो, परंतु आपल्याला परिणाम मिळत नाही. मग आपण विचार करतो की मी एवढं काम करतो, पण त्याचा परिणाम निघत नाही. त्यावेळेस मनुष्य संशोधन करतो की का परिणाम मिळत नाही, मी ते एवढं काम करतो. एखादी मुलगा अभ्यास करत असेल खूप, परंतु तो सक्सेस होत नाही. त्याला वाटते मी खूप अभ्यास करत आहो, परंतु सक्सेस होत नाही. तर त्याच्या पाठीमागे दोन कारणं असतात. तो अभ्यास तो करतो, परंतु अभ्यास मन लावून करत नाही आणि त्याचं बरोबर नाही, म्हणजे त्याचा अभ्यास बरोबर नाही. अभ्यास तर करत आहे, परंतु त्या विशिष्ट पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, ज्या प्रभावी पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे त्या पद्धतीने तो अभ्यास करत नाही. अभ्यास तर करत आहे, परंतु त्या अभ्यासाचा प्रभाव निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे, पण त्याचा प्रभाव निर्माण होऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्याला त्याचा परिणाम मिळत नाही. दुसरी गोष्ट, तो अभ्यास चांगलाही करतो, खूप मेहनत करतो, अभ्यासही चांगला करतो, पण याच्या विरोधात जी परिस्थिती असते, एखादी परीक्षक असेल, तो विरोधात असेल, त्याच्या विरोधात, तर तो परिणाम निघू देईल का? त्याला पास होऊ देईल का? एखादी अधिकारी, जसं आपला समाजाचे लोक एखादी प्रश्न घेऊन जातात, अधिकाऱ्याकडे जातात, आपण जातो, पण अधिकाऱ्याची मानसिकताच तशी आहे की यांचं काम होऊ द्यायचं नाही. तर तो तुम्ही किती चांगलं काम करा, पण त्याची एक मानसिकता अशी बनते की यांना पुढे जाऊ द्यायचं नाही, याला रोखलं पाहिजे, इथं थांबलं पाहिजे, तरच ते थांबवून देतात. तर यांनी कुशल कर्म केलं, चांगलं कर्म केलं, मेहनत केली, परंतु समोरची परिस्थिती विपरीत असल्यामुळे तो पुढे जाऊ शकला नाही, त्याचा परिणाम मिळू शकला नाही. आणि आज आपल्या समाजावर, आज नाही किंवा भविष्यामध्ये पुढे पुढे आता सुरुवात झाली की आपल्या कर्माला ते फळ मिळू देणार नाही, आपल्या कर्माला ते फळ मिळू देणार नाही. एवढी विरोधी परिस्थिती निर्माण करतील, एवढी विपरीत परिस्थिती निर्माण करतील की आपल्या कर्माला फळ मिळू देणार नाही. तुम्ही किती कर्म करा, खतम. जसं आपल्याकडे सगळ्या वस्तू आहेत, सगळ्या वस्तू असताना जर ती वस्तू चांगली बनत नसेल, तर आपलं काम कुठंतरी चुकलं. म्हणजे प्रमाणशीर जे पाहिजे ते प्रमाण कुठं ना कुठंतरी आपलं चुकलं. मीठ जास्त झालं असेल किंवा मीठ कमी झालं असेल, किंवा त्याला आपण ज्या पद्धतीने मसाला बनवायला पाहिजे ते कुठं ना कुठंतरी गडबड झाली, म्हणजे आपलं कर्म हे दुर्बल झालं. ज्या सगळ्या वस्तू असतील तरी पण चांगली गोष्ट घडत नसेल, तर ते आपलं जे कर्म आहे ते कर्म दुर्बल आहे, म्हणजे आपल्या कर्मात कुठेतरी आपल्या कामामध्ये चूक झाली आहे.
परंतु परिस्थिती प्रतिकूल असते. म्हणजे आपल्याला स्वयंपाक करायचा आहे तर कधी तेलच नाही आहे. म्हणजे प्रतिकूल आपल्याकडे आपली इच्छा आहे, आपल्याला बनवता येते, परंतु साहित्य बरोबर नसल्यामुळे ती परिस्थिती प्रतिकूल झाली. तर तसंच माणसाच्या जीवनामध्ये मनुष्य सगळे लोक कामं करतात, परंतु प्रत्येकाच्या कामामध्ये त्याला यश मिळत नाही. प्रत्येक जण आपल्याला त्याला पाहिजे त्या तिथपर्यंत पोहोचत नाही. मनुष्य आहे, मनुष्याला कर्म करावंच लागते. त्यामध्ये 4 प्रकारचं कर्म आहे. एक चांगलं कर्म करतात लोक, त्याचा परिणाम पण चांगलाच होतो. कधी कधी वाईट कर्म करतात, त्याचा परिणाम पण त्याला वाईट निर्माण होतो. कधी कधी लोक काहीच नाही करत, निष्क्रिय राहतात, कोणतंच काम करत नाही. घरच्या काही आता तुम्ही आदिवासी एरियामध्ये जाल, आदिवासी एरियामध्ये जनरली आदिवासी आणि अशिक्षित ज्या समाज आहे त्या समाजामध्ये, अशिक्षित समाजामध्ये त्या घरची स्त्री ऍक्टिव्ह असते, त्या घरची स्त्री हुशार असते. गरीब समाजामध्ये किंवा अशिक्षित समाजामध्ये स्त्री हुशार असते, परंतु पुरुष निष्क्रिय असल्यामुळे ते घर, पुरुष काम नाही करते, एखादी पुरुष व्यसन असेल, एखादी दारू पित असेल, स्त्री काय करेल? ती खूप, कारण तिला कोणतंच व्यसन नसते, तर ती खूप धडपड करते, परंतु परिस्थिती अनुकूल नाही आहे. ती मेहनत करायला तयार आहे, सगळं काही करायला तयार आहे, परंतु घरची परिस्थिती बरोबर नाही. म्हणजे तिला जे सहकार्य करायला पाहिजे ते सहकार्य आपलं होत नाही. आणि ही साधारणतः अशीच परिस्थिती बऱ्याचदा आपल्याला मिळते, बऱ्याचदा अशी परिस्थिती आपल्याला दिसून येते की ज्या ठिकाणी बाई ऍक्टिव्ह आहे, पुरुष निष्क्रिय असेल, तर त्याच्या परिवारामध्ये जे काही प्रगती व्हायला पाहिजे ते प्रगती होत नाही. कधी कधी पुरुष ऍक्टिव्ह असेल, पुरुष काम करत असेल, काम आणून काम करून पैसा देत असेल, परंतु ती स्त्री हुशार नाही आहे. तिला कुठं किती खर्च करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे त्याचं ज्ञान तिला नाही आहे, ती ऍक्टिव्ह नाही आहे. त्याच्यामुळे घराची प्रगती व्हायला पाहिजे ती होत नाही. काही काही ठिकाणी अशा स्त्रिया पाहिल्या की तिच्याकडे पैसा भरपूर असते, परंतु तिची मानसिकता चुकीची आहे, स्वार्थी मानसिकता आहे, स्वार्थी मानसिकता. त्यामुळे ती कोणी बिमार पडला तरी जा इतके पैसे घ्या, थोडेशा त्या डॉक्टरकडे दाखवून या. परंतु एखादी स्पेशल डॉक्टर, स्पेशालिटी डॉक्टर मध्ये जाऊन स्पेशल ट्रीटमेंट घेऊन, स्पेशल त्याला ते घेऊन, जेणेकरून तो वाचला पाहिजे, जेणेकरून तो त्या बिमारीतून दुरुस्त करायला पाहिजे, त्यासाठी जे पैसे खर्च करायला लागतात ते पैसा खर्च करण्याची तयारी तिची नसते. पैसे खर्च करण्याची तयारी नसते. बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं मी की पैसे असूनही त्यांनी दुर्लक्ष केलं, फिक्स मध्ये टाकून दिलं. समजा 5 लाख रुपये फिक्स मध्ये टाकून दिलं, डबल होतात म्हणून ते बिमारही आहे, मरतही आहे, तरी त्याच्यातून पैसे काढत नाही. एवढूशे घे, एवढूशे घे, तर बिमार राहू तो मरू नाही जाते, तरी ती स्त्री त्या याच्यातून पैसे काढत नाही. तर अशा घटना समाजामध्ये बऱ्याचशा होत असतात. आणि म्हणून आपण
या 4 गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की असं काम करा की ते काम तुमचं परिणाम निघाला पाहिजे. त्याचा परिणाम नाही निघाला तर त्या कामाला काही अर्थ नाही. काम करा परंतु त्याचा परिणाम समोरच्यावर तुमचा परिणाम बसला पाहिजे की ही व्यक्ती, ही बाई खूप सुंदर काम करते, त्याचा परिणाम निघाला पाहिजे. एक वाक्य तोंडून कमीत कमी निघालं पाहिजे की हा व्यक्ती, ही स्त्री खूप सुंदर काम करते, असं कमीत कमी एक वाक्य तरी निघाला पाहिजे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये काय आहे की जीवनामध्ये वैचारिक जीवन आहे आपलं जीवन विचारावर चालते, शरीरावर नाही चालत. विचारावर आपलं जीवन चालते. आपले विचार जर आपण ऍक्टिव्ह ठेवले, विचार चांगले ठेवले, तर आपल्याला सगळं काही मिळू शकते, सगळं काही करू शकते. आणि विचार बरोबर नसले तर मनुष्य पुढे गेलेला मनुष्य मागे येईल आणि विचार चांगले असेल तर मागे राहिलेला मनुष्य पुढे जाऊ शकतो. बरोबर आहे. तर अशा प्रकारे जो आहे ते अहोशी कर्म आहे. हे काम आपण जे करतो, तुम्ही जे काम करता तर त्या कामाचा डायरेक्ट परिणाम नाही निघत. याचं कारण म्हणेल सिद्धांत आहे जे मी शिकवतो वर्गामध्ये, जनरली शिकवतो ते सिद्धांत शिकवतो. ते तुमच्या लक्षात आले का पुढं तुमच्या लक्षात येईल.